Hi, good morning to all of you. Today we are in ZPPS Daudgaon and today we are starting our daily activity one day one structure. We have taken challenge of 100 days 100 structures and today is our day 82. आज आपला 82वा दिवस आहे आणि आज आपण वेअरमध्ये परफेक्ट टेन्सचे क्वेश्चन्स तयार करणार आहोत. बघा, वेअर म्हणजे कोठे आणि त्याचे आपण मागच्या 2 दिवसापासून म्हणजेच या ठिकाणी सिम्पलचे केले, त्यानंतर कंटिन्युअसचे केले आणि आज आपल्याला परफेक्ट टेन्सचे काय करायचे आहेत क्वेश्चन्स तयार करायचे. त्यासाठी आपलं या ठिकाणी स्ट्रक्चर आहे वेअर प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब आहे बघा हॅव, हॅज, हॅड, शॉल, विल. म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये हॅव हॅज वापरायचे आहेत. हॅव कोणासाठी वापरायचे आणि हॅज कोणासाठी? कोण सांगतं मला हॅव कोणासाठी वापरायचं? हां सांगा, हॅव कोणासाठी वापरायचं? आय, वी, दे, यू. आणि हॅज कोणासाठी वापरायचं कोण सांगतं? हां सांगा. ही, शी, इट, नाऊ. ही, शी, इट, नाव. त्यानंतर हॅड कोणासाठी वापरायचं कोण सांगतं मला? पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. हां हॅड कोणासाठी वापरायचं? हां सांगा. आय, वी, दे, यू, ही, शी, इट, नाऊ. सगळ्यांसाठीच. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला शॉल हॅव, विल हॅव वापरायचे बघा फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये. बघा शॉल इथं आहे, हॅव इथं आहे, मध्ये या ठिकाणी सब्जेक्ट आहे, म्हणून मी या ठिकाणी हॅव इथं दिले शॉल हॅव, विल हॅव वापरण्यासाठी. म्हणजे आपण सगळ्यांसाठीच विल वापरू शकतो, पण आपण आय आणि वी साठी शॉल वापरतो, बाकीच्यांसाठी विल वापरतो. कन्फ्युजन असेल तर सगळ्यांसाठी विल वापरलं तरी काही अडचण नाही. चला, त्यानंतर सब्जेक्ट आहे तुम्हाला इथं 8 दिलेले आपण नेहमी घेतो. त्यानंतर फक्त हॅव येणार फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये, बाकी कुठेही येणार नाही. त्यानंतर V3 आहे बघा इथं रीडचं V3 दिलेलं आहे. रीड, रेड, रीड. ठीक आहे. त्यानंतर प्ले आहे. आपण एक एक घेऊया. पहिलं वाक्य घेऊया आपण, जे तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल. बघा, श्रावणीने कोठे आंबा खाल्ला आहे. बघा, श्रावणीने कोठे आंबा खाल्ला आहे. वाक्याची सुरुवात आपण या स्ट्रक्चरमध्ये टाकून करूया. बघा, खाल्ला आहे म्हणल्यानंतर हा आहे प्रेझेंट टेन्स आणि खाल्ला म्हणल्यानंतर क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे परफेक्ट आहे, म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट. त्यासाठी आपल्याला हॅव किंवा हॅज वापरायचं. मग श्रावणीसाठी हॅव वापरायचं का हॅज वापरायचं सांगा तुम्ही? हॅव वापरायचं का हॅज वापरायचं? हॅव. हां हॅव. श्रावणीसाठी हॅव वापरायचं का हॅज वापरायचं? चुकलं तुमचं, गडबड झाली. हॅज. हां काय वापरायचं? हॅज. हॅज वापरायचं. लक्ष नाही म्हणून तर उठवलं ना. हां बघा, मग आपलं वाक्य असं तयार होईल. वेअर हॅज श्रावणी, इटचं तिसरं रूप काय? इटन. वेअर हॅज श्रावणी इटन अ मँगो. श्रावणीने कोठे आंबा खाल्ला आहे. यामध्येच श्रावणीने कोठे आंबा खाल्ला होता. होता म्हणल्यानंतर आपल्याला झाला आता पास्ट परफेक्ट. मग काय वापरावं लागेल आपल्याला आता? उभं राहून सांगा. हॅड. हॅड. सांगा मग तुम्ही. वेअर हॅड श्रावणी इटन अ मँगो. शाबास. वेअर हॅड श्रावणी इटन अ मँगो. आता पुढचं वाक्य फ्युचर परफेक्टचं, म्हणजे श्रावणीने कोठे आंबा खाल्ला असेल. ठीक आहे. चला, हे वाक्य कसं करणार कोण सांगतं मला? हां सांगा तुम्ही. वेअर विल श्रावणी हॅव इटन अ मँगो. वेअर विल श्रावणी हॅव इटन अ मँगो. लक्षात आलेलं आहे तुम्हाला? आता आपण पुढे जाऊया. मी कोठे वाचले आहे. मी कोठे वाचले आहे सांगा. वेअर हॅव स्टडी रीड. बघा, तू पूर्णच विसरून चाललीस, सब्जेक्ट घेतच नाहीयेस. लक्ष देऊन सांग. मी कोठे वाचले आहे. वेअर हॅव आय रीड. हां, वेअर हॅव आय रीड. सांगा आता, मी कोठे वाचले होते. वेअर हॅड आय रीड. मी कोठे वाचले असेल. वेअर विल आय हॅव रीड. वेअर विल आय हॅव रीड. म्हणजे विल घेतलं तरी काही अडचण नाही, घाबरायचं नाही. चुकलं तर मी आहे. हां चला, पुढचं वाक्य. आम्ही कोठे क्रिकेट खेळलो आहेत. सांगा. Where have
Where have we played cricket? आम्ही कुठे क्रिकेट खेळलो होतो? Where had played cricket? चुकायलंय, लक्ष द्या. Where हॅड had वी. we played cricket? हा, आम्ही कुठे क्रिकेट खेळलो असू? Where shall we हॅव. have we? पुन्हा कसं होईल? कोण सांगतं रे? हा सांगा, तुम्ही सांगा. Where will have विल हॅव कसं येईल सोबत? हा, where will We. we have played cricket? शाबास, व्हेरी गुड. घाबरायचं नाही, घाबरलं की चुकणार. चला पुढे जाऊया. ते कुठे गेले आहेत? ते कुठे गेले आहेत? हा सांगा तुम्ही, ते कुठे गेले आहेत? Where have they gone? हा, ते कुठे गेले होते? Where had they gone? ते कुठे गेले असतील? There. देअर. Where will they have gone? व्हेरी गुड. चला नेक्स्ट. चला, तू कोठे गोष्ट सांगितली आहे? चला बॅक. तू कोठे गोष्ट सांगितली आहे? Where have you told a story? तू कोठे गोष्ट सांगितली होती? Where had you told a story? तू कोठे गोष्ट सांगितली असेल? Where will you have told a story? व्हेरी गुड. चला नेक्स्ट. तो कोठे शिकला आहे? हा सांगा, तो कुठे शिकला आहे? तो. हा, Where has he told? शिकणे. Where has he learned? तो कुठे शिकला होता? Where had he learned? तो कुठे शिकला असेल? Where will he have learned? लर्न. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. घाबरायचं नाही. तिने कोठे स्वयंपाक केला आहे? चला प्रयत्न करा. हा सांगा, तिने कोठे स्वयंपाक केला आहे? Where have she cooked? शाबास. हा बघा, चूक लक्षात आली. मी बरोबर म्हणतोय पण बरोबर आहे का? नाही. वेअर शी आले ना, मग त्याच्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागेल? हॅज. वेअर हॅज शी. हा, Where has she cooked? तिने कोठे स्वयंपाक केला होता? Where had she हॅज नाही बाई, आता हॅड येणार ना. Where had she cooked? तिने कोठे स्वयंपाक केला असेल? Where will she cook? हॅव राहिले ना. वेअर विल शी हॅव कुक्ड. ठीक आहे, बस. व्हेरी गुड. चला पुढे जाऊया आता. स्टॉप. ते कोठे थांबले आहे? हा सांगा, तुम्ही सांगा. ते. हा, ते कुठे थांबले आहे? Where has they? दे नाही, इट येईल इथं. हा, Where has it stopped? स्टॉप्ड. Stopped. टॉप नाही, स्टॉप्ड. Stopped. तुला मी कालच प्रॅक्टिस करायला सांगितली होती. स्टॉप. स्टॉप. प. हा चल बस काय. हा चला पुढे जाऊया आता आपण. आंबोरे सरने इंग्रजी कोठे शिकवली आहे? चला कोण सांगते? आंबोरे सरने कोठे इंग्रजी शिकवली आहे? हा सांगा आयुष. Where has Ambore sir taught English? आंबोरे सरने कोठे इंग्रजी शिकवली होती? Where had Ambore sir taught English? आंबोरे सरने कोठे इंग्रजी शिकवली असेल? Where will Ambore sir have taught English? व्हेरी गुड. बघा आज आपण या ठिकाणी वेअरचे परफेक्ट टेन्सचे वाक्य या ठिकाणी शिकलेलो आहोत. बघा इट इज नॉट इझी, सोपं नाही, बट वेन यू डू मोर अँड मोर प्रॅक्टिस इट विल बिकम इझियर. तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली की तुम्हाला ते अधिक सोपं होईल.
So you have to make 30 sentences and you have to practice this sentence with your peer. Okay, this is the homework for all of you. Thank you so much for watching our video. Thank you.